नमस्कार मित्रांनो. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, विषय काय आहे तर बारामतीला नंतर इकडे मी पहिल्यांदा चालतो. बारामतीचं विमानस्थळ जाऊ का? एरोप्लेन आले बघा कंसात विमान. हे म्हणजे प्रॉपर आपलं पॅसेंजर विमानतळ नाही आहे, ट्रेनिंग सेंटर आहे इथं फक्त. तर फक्त नवीन जर कुणाला पायलट व्हायचं असेल तरच इथे ट्रेनिंग देतात. एक एक प्रकारची अकॅडमी आहे, एअरपोर्ट अकॅडमी. कस काय मित्र विमान बघितलं का? समोरून आहे, समोरून शूट घेतोय मी विमानाच्या. बघितलं का? हा, लय खतरनाक आहे मित्रांनो. हा, काय करतात हे? चला मित्रांनो, आलतो विमान बघायला. चला, काय नाही विषय. तिकडं चालू सरांचं शूट. चला, खतरनाक एअरपोर्ट आहे आणि कंटिन्यू विमान येतात, उतरतात, उडतात डबल. ट्रेनिंग काय कर. हा, चला. हा, इथं बघा कसला सूर्य आलाय, कसला सनसेट होत आलाय. खतरनाक उग. तर किती गोल दिसतंय, गोल दिसतंय. हातात दिसतंय का असं? हा, हातात असं दिसतंय का ते सूर्य सारखं? कसं? गोल्डन कलर. ऑरेंज ऑरेंज दिसतोय. पण मला गोल्डन दिसतंय. मी आज ऐकलं होतं मित्रांनो, मी खरं खरं ऐकलं. पहिली माणसं म्हणायची विमानतळ, विमानतळ म्हणजे विमानाच्या विमानतळ एक तळ असतं. तर आज मी सत्य बघितलं. तळ दाखवतो कुठे ते. चला, विमानतळ. स्थळ नाही बरं का, तळ, विमानतळ. हे अरे मी हसलं होईल का गय तू. तर इथं बघितलं होतं. तर हे बघा विमानतळ, अशा प्रकारे इथं तळ आहे बघा. पाणी या तळ्यात विमान उतरतात, त्यांची चाकं बिकं भिजवतात आणि पुन्हा वर जातात. म्हणजे राहून द्या, पोती पोरांना लांब जाईन सांगायचं म्हणून म्हटलं. तर आपण इथवरच येऊ शकतो, इथून पुढं जाऊ शकत नाही. कारण की एक कसला ऑरेंज सर्कल, रेड सर्कल काहीतरी असतो जुनं ह्याच्या भोवती. आणि याच्या आतमध्ये कधी ड्रोन येऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. एअरपोर्टच्या आत सर्कलमध्ये जो ड्रोन आला का, तर लगेच त्याला उडता पण येत नाही. येते आसपास एक डिवाइस असते, GPS, म्हणून तिथं आसपास ड्रोन पण उडवत नाही. तर बाहेर उडवलं वाटतं. ह्याच्या आतमध्ये कुठं तिकडे. हा मित्रांनो बघा विमान. नाही हे थांब, इथं पार्किंगला आलंय. बघितलं का मित्रांनो? आतमध्ये एक माणूस बसलाय. पार्किंगला आलंय बघा. बघितला किती खतरनाक. आज मी मित्रांनो पहिल्यांदाच विमान बघितलं असं बघा, एवढ्या जवळ. बसले का विमान मध्ये? नाही बसलो मी. मुंबईला गेलो होतो. हैदराबादला का मुंबईला? मुंबई. बघा खित विमान आहे, ते कोण आलंय बघितलं का? काय त्याला आता? हा, मला वाटलं ती उडवून त्याला. खतरनाक उग ते होय. ना आपण आहे ना ड्रोन आलेलं नाही तो नमुने. ड्रोन कशी आता खराब झाले नवीन मागवले मग. हा हा का हे करायचं, रेकॉर्डिंग चालू करायची. हा ना उडवायचं त्याला आतमध्ये, रेकॉर्डिंग करायची वरण, मग आहे ना परत बाहेर आणायचं. चौकात चाललं बघा, आता टेक ऑफला चाललं. पहिलं हा, ड्रोन आणायचं नवीन आणि ना अनबॉक्सिंग ती करायचं आणि ना ते जोडायचं, कॅमेरा जोडायचा. जोडलं मग आहे ना उडायचं ड्रोन इकडून आतमध्ये गेलं, मग सगळी रेकॉर्डिंग करायची. रेकॉर्डिंग केलं मग आपल्याला दिसते. हा मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग मध्ये त्याची. तो
तर त्या ड्रोनच्या कॅमेरा मोबाईल पण हे तसं नको करू, आतमध्ये माणसं असते तर ते वर गेल्यावर काय वाटत नाही, वाकडं दाखवायला, पण हे खाली आहे. चाललं बघा इमान वय टेक ऑफला. झालं मित्रांनो, माझं स्वप्न पूर्ण झालं इमान बघायचं जवळून. स्वप्न तर पूर्ण झालंच,